गरजेचं आहे, महाराष्ट्र जिंकणं गरजेचं आहे. कारण जे देशात आपण राजकारण पाहत आहोत, जे राजकारण बदलत चाललेलं आहे, जे गेल्या 10 वर्षात बिघडलेलं राजकारण होतं ते आपण बदलत चाललेलो आहोत. आणि हे वातावरण आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात दिसायला लागलेलं आहे. राज्यात तर आपल्याला माहिती आहे साधारणपणे जास्तीत जास्त सीट्स या महाविकास आघाडीचे आपल्या इंडिया आघाडीचे होणार आहेत, जिंकणार आहोत. हे सगळीकडे दिसतंय. यांच्या सर्वेमध्ये पत्रकारांचे दिसतंय, भाजपा जो स्वतःचा जो सर्वे आहे तिथे दिसतंय. आणि ही परिस्थिती आता झालेली आहे की भाजपच्या आणि मिंदी गटाच्या कितीतरी सीट्सवर कितीतरी उमेदवार त्यांना मिळतच नाहीयेत. जिथे आपल्याला वाटत होतं की पटापट ते उमेदवार देऊ शकतील, त्यांना वाटत होतं आम्ही जिंकू या सीट्स, असं होत नाहीये. कारण कोणी त्यांच्याकडून आता लढायला तयार नाहीये, हिंमत दाखवायला तयार नाही. आमच्याच वांद्रेच्या मतदारसंघातून भाजपा उमेदवारच द्यायला तयार नाही. दक्षिण मुंबईत मनसेला मिळणार की भाजपला मिळणार? मनसेला 2 वेळा दिल्लीला बोलून घेतलं, आता लाज काढतात की काय दिल्लीला बोलून काही देणार नाही, उद्या परवाकडे कळेल. जाऊ दे, त्यांच्यावर मला काही जास्ती बोलायचं नाहीये. पण मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्र खेचायचा, महाराष्ट्र संपवण्याचा जो प्रयत्न भाजपचा राहिलेला आहे गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि आत्ताच काल परवाकडे एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं, 2016-17 पासून जेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हापासून शिवसेना बदनाम करा, शिवसेना संपवा, शिवसेना संपली तर महाराष्ट्र संपेल, महाराष्ट्र तोडू शकू, या विचारधारेने जो भाजप या महाराष्ट्रात काम करत आहे, विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे, त्या भाजपला हरवणं गरजेचंच आहे. आणि आपली महाविकास आघाडी जिंकणं हे गरजेचं आहे. आणि हे चित्र मी नुसतं मुंबईसाठी नाही सांगत आहे, महाराष्ट्रासाठी सांगत नाही. कालच मी बघत होतो, काही आकडे बघत होतो मी इतर राज्यांमधून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बिहारमध्ये जे तेजस्वी यादवचे लोकसभा सीट मला वाटतं 1 की 2 आहे, मला वाटतं 1 आहे, ती यंदाच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी 15 ते 20 मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव जिंकतील असं चित्र आता तिथे बिहारमध्ये उभं राहिलेलं आहे ना. माझ्याच वयाचे आहेत ते. मी 33 वर्षाचा आहे, तेजस्वी यादव 33 वर्षाचा. आम्ही दोघंही नुसतं आमच्या पक्षासाठी नाही तर आमच्या राज्यासाठी लढत आहोत. जे आपल्या राज्यासोबत होत आहे, राज्य आपलं लुटली जात आहे, त्या विरोधात लढत आहोत. झारखंडमध्ये मी जेव्हा हेमंत सोरेन साहेबांना भेटलो होतो, तिकडचे मुख्यमंत्री ज्यांना मी 2-3 महिन्यापूर्वी भेटलो होतो, त्यांना वाटलं होतं 5 ते 7 जागा त्यांच्या येतील. त्यांना भाजपाने उचलून खोटे आरोप करून जेलमध्ये टाकल्यानंतर आज तिकडची जनता चिडलेली आहे, न्यायासाठी लढत आहे, हक्कांसाठी लढत आहे. आणि जो अन्याय त्यांच्यावर होत आहे त्याच्या विरोधात भाजपला तिथून ते बंद करणार आहेत. आणि तिथे देखील तुम्ही पाहाल हेमंत सोरेन यांचा पक्ष जास्तीत जास्त सीट घेऊन जिंकून येणार आहे. म्हणजे बदल तिथे पण होत आहे. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, बेंगालमध्ये आपण पाहतोय ममता दिदी लढत आहेत. दिल्लीमध्ये जसं आपण पाहिलं असेल अरविंद केजरीवाल यांना कसा आरोप केला होता, कोणीतरी काहीतरी सांगायचं पोलिसांमध्ये जाऊन, कोणीतरी जाऊन सांगायचं ईडी मध्ये जाऊन की मी अमुक अमुक माणसाला एवढे पैसे दिलेले आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना अटक करा. ईडी जी भाजपाची एनडीए मधलं एक घटक दल आहे, मित्र पक्ष ईडी, आयटी, सीबीआय, त्यांनी जाऊन अरविंद केजरीवालांना अटक केली, एका सिटिंग सीएमला, मुख्यमंत्र्यांना अटक केली. आणि आज आपण पाहतो दिल्लीतलं राज्य हे जेलमधून चालत आहे. दिल्लीचा देखील अपमान केला. पण आज दिल्ली देखील अशा वातावरणात तयार आहे की 7च्या 7 जागा ह्या आप आणि काँग्रेसला म्हणजे आपल्या इंडिया आघाडीला मिळणार आहेत. आणि हे मी मुद्दामून सांगत आहे तुम्हाला, इतर राज्यांमधलं चित्र मुद्दामून सांगत. जसं पंजाब आप जिंकत आहे, दिल्ली आप जिंकत आहे, हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप आपण पाहाल तिथे गरुड झेप घेते. एवढ्यासाठीच सांगत आहे तुम्हाला, कारण एक कुठेतरी ह्या ऍड्स मधून आणि बातम्यांमधून ऐकू येते 400 पार 400 पार. मला तुम्ही सांगा, जर महाराष्ट्रात आपण जास्तीत जास्त जागा जिंकणार असू, बिहारमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या इंडिया आघाडी जिंकणार असेल, दिल्लीत सगळ्या जागा इंडिया आघाडी जिंकणार असेल, राजस्थानमध्ये थोड्याफार जागा आपण जिंकणार असू, आज आपण पाहतोय बंगालमध्ये ममता दिदी जिंकणार असतील, मग भाजपा 400 काय 200ला तरी कसं पोहोचतंय हे आज प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण हा एक प्रश्न तुमच्या मनात सहसा पडलाच असेल की अरे आदित्य, मला बदल घडवायचा आहे, मला केंद्र सरकार जे आहे ते पटत नाही, मला माहिती आहे भाजप महाराष्ट्राला लुटतंय, मला माहिती आहे भाजप महाराष्ट्र विरोधी आहे, पण माझ्या एका मताने काय होणार आहे? 400 पार जर ते करत असतील तर मी एक मताने बदल कसा घडवणार? पण तुमचं एक मत, हेच एक मत आणि एक मत इथे होणं
हेच एक मत तुमचं इतिहास घडू शकतं आणि जो बदल आपल्याला पाहिजे, जे परिवर्तन आपल्याला पाहिजे ते घडवू शकतं. तर एक मताची ताकद फार मोठी आहे. बघायची का तुम्हाला ती ताकद? जरा हात वरती करा, हात वरती करा आणि ताकद काय ती बघा. हे जे हात आहेत ना, हे महाराष्ट्राचे हात आहेत, हे मनगट जे आहेत ती आपली मनगट आहेत. हे जर सगळे एकवटले ना तर प्रत्येक खासदार बदलला जातो, प्रत्येक भाजपचा खासदार बदलला जातो. आणि हेच जर बदलायला लागलं, हे वातावरण जर व्हायला लागलं, तर मला खात्री आहे की जसं बिहार, बेंगॉल, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दक्षिण भारतने तर दरवाजेच बंद करून टाकले भाजपासाठी, तसं महाराष्ट्र देखील भाजपाला सांगेल अब की बार भाजपा तडीपार. हे आपल्याला आता ठासून सांगायचं त्यांना. ही लढाई आपल्या अस्तित्वाची झालेली आहे. ही लढाई महाराष्ट्र टिकणार की नाही टिकणार, जो अखंड महाराष्ट्र आपण पाहतोय तो टिकणार की नाही टिकणार, जे आपलं एक अर्थचक्र आपण देशाचं चालवतो, आर्थिक ताकद जी आहे आपली ती राहणार की नाही राहणार, आपलं जो आयडेंटिटी आहे, आपलं जे अस्तित्व आहे ते पुसणार काय भाजप, आणि तुम्ही ते पुसू देणार का, ह्याच्यावर ही निवडणूक आता आलेली आहे. आज आपल्याला विचार करायचा, जे काही आपण 2-2.5 वर्षात पूर्णपणे जो काही वाटोळं झालेलं आहे ते आपण पाहत आहोत, आपल्या डोळ्यासमोर पाहत आहोत. भ्रष्टाचार वरपासून खालपर्यंत म्हणजे किती सुरू तरी कुठून करायचं. पीएम केअरचा भ्रष्टाचार हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. कदाचित मोठा म्हणजे किती मोठा आहे आपल्याला अंदाज येणार नाही, पण आता जो इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा जो लोकांसमोर आलेला आहे ना, तो सगळ्यात मोठा घोटाळा, कदाचित जगाच्या इतिहासात सगळ्यात मोठा घोटाळा हा इलेक्टोरल बॉन्डचा आलेला आहे. बरोबर बोलतो ना? तर हा घोटाळा जो आहे, चंदा दो और धंदा लो, हा घोटाळा म्हणजे तुमच्यावर धाड टाकणार आम्ही केंद्र सरकार म्हणून, आणि तुमच्याकडून इलेक्टोरल बॉन्ड घेणार आणि मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट देणार. हेच जे वातावरण आहे ना, हे पूर्ण देशभरात चाललेलं आहे. आज आपण पाहतोय मुंबईत देखील अनेक भ्रष्टाचार, या भाजपाचे भ्रष्टाचार, या मिंदेकटाचे भ्रष्टाचार हे मी लोकांसमोर आणले. आपल्या मुंबई महानगरपालिकेची जी लूट चालू आहे, मला आठवतं जेव्हा 25 वर्षापूर्वी आपलं सरकार त्या मुंबई महानगरपालिकेत आणलं, आपले नगरसेवक जिंकून गेले, दत्तजोडी साहेब आपण देखील महापौर राहिलेला आहात. त्या महत्वाच्या काळामध्ये आपण 600 कोटी डेफिसिट म्हणजे कमी याच्यातून आपण साधारणपणे 92,000 कोटीचं सरप्लस प्रॉफिट आपण मुंबई महानगरपालिकेला शिवसेनेच्या आर्थिक प्लॅनिंगमुळे करून दिलं. प्रत्येक पैसा आपण मुंबईकरांसाठी वापरत होतो, प्रत्येक पैसा ह्या मुंबईच्या हक्काचाच आहे आणि मुंबईकरांसाठीच वापरला गेला पाहिजे, या धोरणाने आपण काम करत होतो. प्रत्येक आपल्या बजेटमध्ये आपण दाखवत होतो की तो पैसा कुठे वापरला जाणार. पण मिंदे सरकार बसलं आणि असं लूट सुरू झाली, अशी काही लूट सुरू झाली जसं काही हे इथे पूर्ण कुठेतरी तुम्ही अशी धाड टाकून जेवढे पैसे आहेत ते ओरबाडायचे आणि न्यायचे, एक तर गुजरातला नाही तर दिल्लीला, गुजरातला नाही तर दिल्लीला, हेच काम सगळीकडे सुरू झालेलं आहे. आज भीती ही निर्माण झालेली आहे की मुंबईत जो पैसा होता, जे आर्थिक आपलं जी केंद्र शक्ती होती, आपली आर्थिक शक्ती होती, ती लुटून दिल्लीच्या हातात की अहमदाबादच्या हातात की सुरतेच्या हातात, हे जे वातावरण आहे हे फार भीतीदायक आहे. रस्त्याचा जो घोटाळा होता, मी लोकांसमोर आणला, तो मी जनतेसमोर आणला आणि आणल्यानंतर या मुंबई महानगरपालिकेला मान्य करायला लागलं आणि 1,000 कोटी त्यांना त्या टेंडर मधून कमी करायला लागले, कारण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आणि तो जो घोटाळा होता तो लोकांसमोर आणला. हे आपलं यश आहे. पण अजून एक सांगतो, इथे थांबणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर चाहे ते म्युनिसिपल कमिशनर असतील किंवा मिंदे स्वतः असतील, जे कोणी या घोटाळ्यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आज निघालेलो आहे. आमच्यावर जेवढे वाद करायचे तुमच्याकडे पुढून वार करायची हिंमत नव्हतीच, म्हणून तो पळाला होता सुरतला आणि गुवाहाटीला, मागून वार केले, मागून खंजीर खुपसला, पण माझ्या महाराष्ट्रावर वार केला तर आम्ही सहन करणार नाही, ही भूमिका माझी आहे. पण आज आपण पाहतोय स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा 260 कोटीचा मी लोकांसमोर आणला आणि मी लोकांसमोर आणल्यानंतर तुमचे इकडचे जे आता उमेदवार आहेत भाजपाचे, खोटेच्या खोटं बोलणार आहे, खोटेच्या त्यांचं नावच ठेवलं मी, खोटेच्या, त्याला देखील त्यांनी एक पत्र लिहिलं नाटक करायला की अमुक ह्याचा घोटाळा झालेला आहे, त्यावर कारवाई करावी आणि आरोप झाले त्याच्यावर तुम्ही चौकशी करा, कारवाई करावी. आश्चर्य वाटतं तुम्हाला, मी खोटेच्या त्यांचं नाव एवढ्यासाठी ठेवलेलं आहे कारण त्यांनी मागच्या वर्षी आपलं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असताना, आमदार म्हणून कुठचाही अधिकार नसताना त्याच अधिवेशनात विधान भवनात ते उभे राहिले आणि आम्हाला सगळ्यांना आमदारांनी सांगितलं की हे टेंडर जे तुम्हाला वाटतं भ्रष्ट आहे, मी आरोप केला आणि म्हणून ते रद्द करून घेतलं. ते खोटं बोलत होते.
एवढं खोटं बोलले की ते टेंडर अजून रद्द झालेलं नाहीये. भाजपला कदाचित तो कॉन्ट्रॅक्टर इलेक्टोरल बॉन्ड देईल म्हणून ते थांबलेले आहेत आणि म्हणून त्यांचं नाव तिथं खोटेच्या ठेवलेलं आहे. खोटं बोलतात. जुमलाबाजीचा पक्ष, त्यांची संस्कृतीच आहे खोटं बोलायची. आपल्याशी देखील 2019 मध्ये खोटं बोलले होते, वचन दिलं होतं, ते तोडलं आणि म्हणून आपल्याला युती त्यांच्याकडे तोडायला लागली. 14 मध्ये त्यांनी युती तोडली होती. पण हा खोटं बोलणारा पक्ष, भ्रष्टाचारांचा पक्ष, तुम्ही आता विचार करायचा आहे तुम्ही निवडून पुन्हा देणार की नाही. तर आपलं ठरायला पाहिजे एक पद्धती की जो मुंबईच्या विरोधात काम करतो, जो पक्ष महाराष्ट्र विरोधी आहे, जो पक्ष महाराष्ट्र द्रोही आहे, त्यांना आपण जिंकून द्यायचं नाही हे आता आपण ठरवलं पाहिजे. कारण आपला आवाज जर आत्ता बुलंद नाही झाला, आपला खासदार जर आत्ता दिलेला नाही गेला तर ह्या देशात निवडणुका पुढे होणार नाही. जी हुकुमशाही त्यांना आपल्या राज्यात आणि आपल्या देशात बसवायची आहे ती बसवल्याशिवाय ते राहणार नाही. अहो शब्द ते द्यायचा तर किती लोकांना शब्द देऊन ठेवलाय. आजच पहा आपण मिंदेंनी जे आता उमेदवार सगळीकडे उभे करायला सुरू केले, किती 9ची यादी जाहीर केली, बरोबर आहे. त्या 9च्या यादीमधून किती लोक बदलले त्यांनी? 5. 3 लोक तर बदलले, 2 लोकांना अजून भाजपाने सांगितलंय की ह्यांना पण बदला. म्हणजे उद्धव साहेबांनी ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, सगळी पदं दिली, सगळं काही दिलं, त्यांच्या फाटीत खंजीर खुपसलं. 2 वर्षाचे तुमच्या सोबत आले, चोरी करून आले, अलिबाबावर 40 चोर जे आले तुमच्या सोबत, त्यांचं देखील तुम्ही काही ठेवत नाही. आता भाजपचं आणि मिंदेंचं एकच ब्रीदवाक्य झालंय, ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात. बरोबर. आणि अशा परिस्थितीत तुम्ही आज मुंबई म्हणून विचार करा की तुम्ही त्यांना साथ देणार का? घात करून घ्यायचं असेल तर नक्की द्या त्यांना साथ. ते पुढचं तुम्ही ठरवा कुठचा शब्द त्यांना वापरायचा तो. पण तुम्ही विचार करा, ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात. जे त्यांच्या सोबत आले, जे सुरतेला पळाले, जे गुवाहाटीला गेले, उद्धव साहेबांनी राजीनामा दिला म्हणून जे टेबलावर नाचले त्यांचाच घात केलेला आहे. ते ठीक आहे, ते काय काय होतं त्यांनी घेतलेलं मला सांगायचं नाहीये. ते व्हिडिओज अजून आहेत आपल्याकडे, ते ठीक आहे, भरपूर व्हिडिओज येतात, आता गुवाहाटीचे पण नवीन येत आहेत. पण ह्याच्यात मला जायचं नाही. आज आपल्याला मुंबईकर म्हणून विचार करायचा आहे की हे सगळं जे चाललेलं आहे ते एवढं भयानक प्रकार चाललेला आहे. आज जर आपण आपली हक्काची लोक, आपली माणसं ज्या दिल्लीत पाठवली नाहीत आणि विधान भवनात पाठवली नाहीत, तर आपलं विधान भवन देखील पुढच्या वर्षी ते गुजरातला नेऊन ठेवतील. आणि हे मी खोटं बोलत नाही, हे पॅटर्न बघा तुम्ही. वेदांता फॉक्सकॉन नेला होता की नाही गुजरातला? एअरबस टाटा नेला होता की नाही गुजरातला? मेडिकल डिव्हाइस पार्क नेला नाही गुजरातला? बलट्रक पार्क नेला ना गुजरातला? आणि आज वानखेडेवरची मॅच सुरू आहे मुंबई इंडियन्सची, ते वानखेडेची हक्काची फायनल पण नेली होती ना गुजरातला, जाऊन हरले. नाही ऐकून येतं काय? अच्छा, मला माहित नाही काय लोकांमध्ये चाललं माहित नाही. पण आज ठरवायचं आहे, निर्धार करायचा आहे की आपला जो माणूस आहे त्यालाच आपण जिंकून द्यायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इथून पुढे निघत असताना पुन्हा एकदा विचारेन, आपला माणूस कोण आहे? आपला भाऊ कोण आहे? आपला भाऊ कोण आहे? आपलं चिन्ह कुठचं आहे? आपलं चिन्ह कुठचं आहे? आपलं चिन्ह कुठचं आहे? पण मशालीला जिंकून द्यायचं. कारण जो अंधकार महाराष्ट्रात पसरला ना, तर दूर करू शकते ती फक्त आणि फक्त मशालच करू शकते. हाच निर्धार घेऊन पुढे निघायचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।